याला तरी यारे लागे अबघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तुम्हारी। हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम गलपत्रू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग किंबहुना गोड अशी गवळण आजच्या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडले। विठाल 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 अभंग गोड आहे, गवळण गोड आहे, गवळणीतून तुकोबार आहे म्हणतात। याला तरी यारे लागे यायचंय ना तर भगवंता माग चलावं, पण फायदा काय? असं तसं चलू नका, कसं चला लागे। लागे म्हणजे काय तर व्याकरणामध्ये अर्थ लिहिलाय की काहीतरी संबंध आहे। संबंध कोणता जोडायचा देवाशी? भावाचा आणि प्रेमाचा संबंध जोडायचा आहे आणि तो जर जोडला बर का बाबा तर देव भगवंत पोटभर देण्याकरता तयार आहे। आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, पण त्याकरता काय करावं लागेल आई माहिती का? हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला। म्हणजे काय करा माहिती का? हे आपण केलेला परमार्थ संत गतीने असावा। संतोष बाबा बरोबर, केलेला परमार्थ करत असलेला परमार्थ हा संत गतीने असावा, पण केलेला परमार्थ लोकाला सांगू बोला 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 लोकाला सांगत बसू नाही किंवा नका। सांगत जर बसलात तर तुमचा परमार्थ फलद्रूप होणार नाही, म्हणून कोणी कोणाशी न बोला का तरच आज देतो बोट भरी पुरे म्हणाल तो वरी। त्याकरता काय करावं लागल? अंतकरणातल्या ज्या गाठेत त्या सांडावे लागतील। तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा गाठे, तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। विठाला 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 हॅलो हरे विठाला। अभंग गोड निवडलाय। अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही। खर तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपलं श्री क्षेत्र खंडाळा बरोबर ना, खंडाळे गाव आणि या खंडाळे गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानेद्य सोहळ्याला गेली 35 वर्ष पूर्ण होतात या वर्षी आणि 35व्या वर्षातला काला माझ्या वाट्याला आला। खर तर मज पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहन पायबरी अगदी प्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची काल्याची कीर्तन रूपी सेवा संपन्न करत असताना गोड असं आयोजन आणि गोड असं नियोजन खंडाळेकरांचं मला पाहायला मिळतंय। काला अभंग गोड आहे आणि वातावरणही गोड आहे। आजचं कीर्तन मला वाटतंय की खंडाळे गावामध्ये कमी आणि पंढरपुरात जास्त चाललंय असा प्रतिभास मला या ठिकाणी पाहायला मिळतोय। वाजवायची तर जोरात वाजव जोगजीव आल्यावर नाही वाजवायच्या आणि म्हणून गोड असा प्रतिभास मला पाहायला मिळतोय। आयोजन नियोजन गोड आहे म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद। महाराज उन्हाची जास्तता आहे म्हणून बघा कूलर एसी असं मस्त नियोजन केलंय, म्हणजे जिथल्या तिथं नियोजन आहे। द्यावे तेवढे धन्यवाद। गायनाचार्य मंडळी गोड आहे, मृदुंगाचार्य मंडळी गोड आहे, इकडून टाळकरी गोड आहे, विनेकरी बाबांकडे बघितलं तर मला वाटलं तुकाराम महाराजच माझ्या कीर्तनात कायला आले। भास होतोय मला प्रत्येक गोष्टीचा आणि म्हणून गोड नियोजन आणि गोड असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गायनाचार्य मंडळींचं गायन जर ऐकायला गेलं तर ऐकतच राहू एवढं गोड गायतात। आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कुकळा गान गंधर्व आदरणीय महाराष्ट्रात टॉप 10 मध्ये ज्यांचं सध्या नाव आहे आदरणीय सुनीलजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे। एकदा जोरदार टाळी वाजवायची। खंडाळेकरांच्या आग्रहानुसार आज महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। दुसरे गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं जुनं आणि प्रसिद्ध नाही तर सिद्ध सुद्धा आहे असे सिद्ध करून दाखवणारे गायनाचार्य आदरणीय आमचे बाळकृष्ण महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे। टाळी वाजवायचे। 8 दिवस गोड गायलं ना म्हणा तुम्ही वा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय गायनाचार्य हरिभाऊ महाराज हरीचा अवतार असे भाऊ हरिभाऊ महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय महाराज टाळी वाजवायची टाळी आदरणीय महाराज आहेत आणि विशेष तत्वानं माझे अत्यंत गोड माझे प्राणप्रिय माझे अत्यंत जीवलग प्राणप्रिय कंठस्थ आपल्या गावचं वैभव महाराष्ट्रातले कीर्तन केसरी
ही ज्यांच्या माध्यमातून विद्यार्थी घडतायत आणि आपल्या गावचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात पोहोचवलं असे आदरणीय संतोषजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. प्रेमानं टाळी वाजवा आमच्या महाराजांकरता. आदरणीय बाबा आहेत माझे बरं का, सगळे नाना तुम्ही सगळे तिघ चौघात आदरणीय महाराज मंडळी, त्यांच्याकरता तिघांकरता टाळी वाजवायची. विशेष तत्वानं चोपदार आहेत, चोपदारांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. भालदार चोपदार म्हणून तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. आणि विशेष तत्वानं माझ्या मागं ही वारकरी शिक्षण संस्था आहे, खंडाळेकरांची वारकरी शिक्षण संस्था आहे. संतोष महाराजांची नाही म्हणणार मी, खंडाळेकरांची. आणि म्हणून ही संस्था गोड अशी टाळ वाजवतात, पखवाज ते खरं तर पावल्या करतात, टाळ्या वाजवायच्या, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं माझ्या समोर बसलेले हे गोड मृदुंग वादक, असं वाटतं एखादी म्हातारी उचलावून तुमच्या वावळावा आणि परत ठेवून द्या, फेकून नको लागल तिला. सुंदर वाजवत आहेत. आदरणीय महाराजांचं नाव वाजवा, टाळी वाजवा. महाराजांचं नाव काय? बाप्पा महाराज जावळे. वा, गोड वाजवत आहेत. आदरणीय महाराज बालाजी महाराज आहेत. तर खरं तर आदरणीय बालाजी महाराज सुद्धा राहिलं माझ्याकडून. बालाजी महाराज सुद्धा सुंदर गात आहेत. पहिली चाल सुंदर गायली, नवे नवे पहिली पंचपदी सुद्धा सुंदर गायली. द्यावे तेवढे धन्यवाद. समोर माझ्या समोर युट्यूबचं चॅनल आहे जे तुम्हाला सगळ्यांना भारत देशामध्ये नाही तर 280 देशामध्ये पोहोचवणार आहेत. मायबोली चॅनलचे सर्व दादा आपण सुद्धा उपस्थित आहे. आदरणीय खरं तर अभिदादा असतील, सगळी सप्ताह कमिटी असेल, मला यांच्या माध्यमातून सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. आताच माझं कीर्तन होतं, आमची सगळी सप्ताह कमिटी तिथपर्यंत आली होती ऐकायला. नाना बरोबर ना, तुम्ही सगळे आले होते. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला माझ्या आज जबऱ्यात बसले बरं का, आज्यांच्या सुद्धा चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सिस्टीमला सुद्धा मस्त आहे बरं का, लय भारी लय भारी. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. पेटीवाले नाना तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, या वार हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, मस्तक पावन मातीमध्ये तुमचा न माझा जन्म झालाय. आपल्यासारखी माणसं जगात नाही आहे का. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला दादा बरोबर. मला वाटतं आपल्यासारखी माणसं जगात नाही. मग जगणं आणि वागणं माणसाचं गोड असावं. किती गोड असावं. आता जागा ए आता जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा ए आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर निजल्या नाडोनी बागा, चोर निजल्या नाडोनी बागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. पण जागवण्याची गरज आहे. जसं काकड्यात लिहिले ना, हे जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी, जग जोगी जग जोगी जग 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 जोगी, हे जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी, 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 जग जोगी बोलता जग
जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग जग बोलती जग जोगी जग जोगी जग जग बोलती जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जोगी एकदा टाळी वाजवा मग जागा व्हायची गरज आणि जागवून काय करावं तर प्रमाणे अजून उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी शरणी ठेवीला माथा चुकवी आता जन्माच्या नाना काकडं म्हणताय रोज तुम्ही सगळे काकड हा सप्ताहात एकही दिवस काकडा चुकवला नाही मला वाटतं जाग व्हावं आणि जाग होऊन काय करावं भजन करावं बरोबर ना भजना करताच आयुष्य दिलं मी मोकळं सांगा सोड जरा बघता थोडं पिटी एक पॉईंटचं कमी करायचं माझं मॉनिटर मध्ये जागवून काय करावं तर काकड्यात लिहिलंय काय लिहिलंय जाग व्हावं आणि त्याचं स्मरण करावं भजना करता लिहिलंय किती गोड भजन असावं शास्त्रामध्ये असं लिहिलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे किती वेळा बोला बोला रमेश दादा जरा बोला किती वेळा 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे तुम्ही काय करताय तुम्ही खंडाळेवाले काय करताय तुम्ही 3 वेळा जेवता आणि एकदाच आंघोळ करताय वरून मला पण सांगता तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना गोड म्हणलेत कबीरदास महाराज आवटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया अरे औटा हाथ का मानो दिया अल्लाह ने तुझ दिया ए खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया ए खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया ए भज मन नारायण तू भज मन नारायण भजना करता आलं भजन इतकं गोड असावं काय काय आमच्याकडची भजनेत आमच्या नगर जिल्ह्यातलं सांगतो ना रात्रभर भजनाला जातात रात्रभर अख्खी परातभर गुळ संपती एकच भजन्या आणि एकच अभंग म्हणते घरी येत निदान म्हणले खाल्ल्या सरशी म्हणणं तेवढं हा म्हणलं पाहिजे अरे महाराज त्याला प्रेमण भाव आवडतं थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला आई आपण म्हणतो ना एक भावगीत म्हणता तुमचं पाठे बर का म्हणतो ना आपण देवा आशा न पावायचा मोठ्यानं म्हणा ना आम्ही म्हणतोय सगळे तुम्ही म्हणा ना देव आशा न पावायचा हे बात आहे देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे क्या बात आहे हा मनी नाही भाव म्हणे देव आशा न पावायचा देव बाजारचा दगडाचा देव त्याला वडाराचा देव मातीचा देव त्याला पाण्याचा बेव लाकडाचा देव त्याला अग्नीचा बेव सोन्या चांदीचा देव त्याला आम्हाला माहिती आहे पाठी तुमचा देव आशा न पावायचा देव बाजारचा नवे नवे साने गुरुजी सुद्धा म्हणले खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोर आपलं दे जगाला प्रेम अर्पावे अरे काय भरोसा तुमचा माझं म्हणून काय करा त्याचं भजन आरती देणं का किती गोड लिहिलं अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी
असे हा जन्म मोलाचा हे नको घालवू बाया, नको घालवू बाया, नको घालवू बाया, बघून घे बघून घे बघून घे सावळी मूर्ती आता पांडुरंगाची कधी जन्माला आलो ना, जन्माचं महत्वाचं गणित आम्ही सार्थक केलं. का लावा माहिती का? हे जन्म पुन्हा माहिती भेटला. जगतातलं महत्वाचं गणित आम्ही कधीतरी सार्थक केलं. मग जन्म नाही रे आणि मग आता तरी पुढे आजची उपदेशन नका करून अशा आयुष्यात. मग भावानी प्रेमलाही महत्वाचे. चला मला काल्याकडे यायचं, थोडं विको कमी बोलत असताना विको कमी द्या. जगतामध्ये आम्ही आलोत ना, तर जगाचा मालक आम्ही जोपासणं गरजेचं. भाव आणि प्रेम सुद्धा लय महत्वाचे. का? एका ठिकाणी तर नाथ बाबा म्हणलेत ना, हे नरते अतुल्य बजाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पण म्हणलं पाहिजे, पण भाव आणि प्रेम असलं पाहिजे. भाव आणि प्रेम जर असेल ना तर देव मिळतो गड्या. मग कोणी मिळवला देव मला सांगायचं. चला, देवकी मातेचं लग्न करायचं ठरलं. देवकी मातेचं. आता देवकी माता कोणाची बहीण? मला उत्तर अपेक्षित. खंडाळकर अंकुर कोणाची बहीण? कोणाची बहीण? मला उत्तर अपेक्षित. कोणाची? कंसाची बहीण. लग्न झालं, गावचा डीजे बोलवला, अख्खं गाव नाचलं, अख्खं गाव नाचलं डीजेवर. डीजेवर नाही, डीजे समोर नाचलं. आणि डीजे समोर नाचल्यानंतर बरं का संतोष विठाला विठाला ऐका. आणि अख्खे नाचल्यानंतर वरून आकाशवाणी झाली, एक कंसा अरे नाचतोय काय? जिच्या लग्नात नाचतोय तिच्याच पोटाला येणार, आठवा तुला मारणार आहे. घेऊन या खडग माराया धाबला, हात तो धरीला वसुदेवे. हात धरला, वसुदेवजी म्हणली मारू नका. जरी ती माझी पत्नी होत असेल पण आता ती नात्यानं तुमची कोण आहे? बोला ना, बहीण आहे, बहीण. मारू नका, विको कमी का. आणि मग असं म्हटल्यानंतर काय करावं? कारागृहात टाकलं. कारागृहात टाकल्यानंतर म्हणले आठवं मारणार आहे मला. मग आठव्याच्या खरं तर पर्यंत आपल्याला जायचंच नाही. म्हणून पहिलं बाळ जन्माला आलं आणि पहिल्याने मला काय केलंय म्हणून सोडून द्यायचं ठरलं. पण म्हणले मला पहिलं काय करणार आहे म्हणून सोडून द्यायचं ठरलं. तेवढ्यात नारदजी आले. नारदजी म्हणले पहिलं आठवं असू शकतं आणि आठवं पण पहिलं असू शकतं, ठेवू नको, मारून टाक. कंसानं उचललं ते बाळ, पहिलं बाळ देवकी मातेचं वसुदेवजींचं उचललं, गर 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 फिरवलं, हातातून सटकलं. खरं तर ते बाळ मारलं. अशी 6 बाळ मारली. 7वा गर्भ योगमायेने पळवला. 8वं जन्माला आलं. डायरेक्ट 8 वर्षाची मूर्तीच होऊन, वेळ कमी होता त्याच्यामुळे पटकन जन्माला आलं. 8 वर्षाची मूर्ती होऊन जन्माला आलं. ती म्हटलं मला इथं ठेवू नका. पण वसुदेव देवकी म्हटले आता इथं तुम्ही आलात ना तर आम्ही तुम्हाला बालपणीचं प्रेम दिलं पाहिजे. मग यशोदा मैया आपल्या देवकी मातेनं करत असताना पान केलं भगवंताला. आणि भगवंत म्हणले मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली ते ठेवी मजा आणि ते उचललं देवाला. पण यमुना मैया भगवंताची जन्मोजन्माची वाट पाहत होती. हे कान्हा, हे कृष्णा, भेट देना मला. काय म्हणत होती माहिती का? हे कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठे सिस्टीम वाले. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठे. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठे. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठे.
दे बेटी दे बेटी दे बेटी दे बेटी दे बेटी एक कान्हैया रे कान्हैया कान्हैया रे कान्हैया अजून काय वर्णन हे वाट तुझी पाहताना नयन माझी शिनले हे कुठे गेला माझा काना विपरीत घडले कुठे कुठे मी शोधू तुझला जीव हा माझा दमला काना रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला काना रे भेट दे ना मला अशी विभूर अवस्था त्या गोकुळामध्ये झाली. आणि मग ती यमुना मैयाच्या प्रांगणामधून खरं तर तिच्या पात्रामधून खरं तर भगवंतानं वाटचाल करायला सुरुवात करावी. पण नाकातोंडात पाणी जायला लागलं. मॉनिटर नाकातोंडात पाणी जायला लागलं. भगवंत म्हणले माझ्या बापाला मारते का काय. बापाच्या विचार करायला नाही लागली यमुना मैया. दर्शनच अपेक्षित होतं. भगवंतानं उजव्या पायाचा अंगठा काढला. यमुना मैयाला दर्शन दिलं. त्या शिलाविले अंगुष्ठ पुरा चढला आचाट. त्या शिलाविले अंगुष्ठ भगवंत गोकुळामध्ये पोहोचवलं. वसुदेवजींना गोकुळामध्ये पोहोचवलं. तिथं माया जन्माला आली होती. मायेला टोपलीत ठेवलं. भगवंताला तिथं ठेवलं आणि मायेला टोपलीत घालून परत कारागृहामध्ये आले. कारागृहात माया आली रडायला लागली. आता माया आली की दरवाजे बंद होतात. हा नियमच आहे. माया आली भाषा जरा जड आहे. ज्याला समजेल त्याला कळेल. हा माया आली दरवाजा बंद झाला. कारागृहाचे दरवाजे बंद झाले. रडे माया करी आकांत. कंसाचे सैनिक जागे झाले. म्हणले आपल्या राजाला मारणार जन्माला आलंय. कंसाला बोलून आणलं पाहिजे. कंसाला बोलून आणलं. राज काहीतरी बाळ जन्माला आलंय चालावं लागतंय. कंस आला विचार नाही केला काय ते बाळ उचललं गर 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 फिरवलं. माया हातातून सटकली वरती गेली. मला काय मारतोय. मला मारण्या अगोदर तुला मारणारा गोकुळात जन्माला आलाय. तुझं लागे मोठे उपदला मदाधी उपदला मदाधी उपदला मदाधी तुझं लागी बदे उपदला मदाधी उपदला मदाधी उपदला मदाधी अरे मला काय मारतोय. मला मारण्या अगोदर तुला मारणारा गोकुळात जन्माला आलाय. मग मला मारण्या अगोदर तो विचार कर. पण इकडे मात्र सकाळची वेळ पहाट. पुढं गोकुळामध्ये नंदराजाच्या बहिणीचं बारीक 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 वाजवायचं. नंदराजाच्या बहिणीचं नाव काय. मला उत्तर अपेक्षित आहे खंडाळ्याकरांकडून. तुम्ही 34 वर्ष काल ऐकलाय. थोडा वर्ष नाही. 34 महाराजांची कीर्तन ऐकले काल्याची. संतोष महाराज बरोबर ना. किती काले ऐकलेत 34. मग 34 महाराजांनी या गाणी का व्हायना सांगितलं असं ना. नंदराजाच्या बहिणीचं नाव काय. आजी बोल इकडे बघ. मी इकडे. ए आजी इकडे बघ. हा नंदराजाच्या बहिणीचं नाव काय. सगळ्यांनी बोलायचं. तुम्ही कोणी वरचे बोलायचे नाही. हा महाराज अजिबात सांगायचं. नंदराजाच्या बहिणीचं नाव काय. शांताबाई. काय नाव होतं. शूर्पणखा नाही. ती शूर्पणखा वेगळी होती. सांगू का काय नाव होतं. ऐकायचं सुनंदा. काय नाव होतं. जर मी परत कधी आलो तर विचारल्यावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काय नाव होतं. आजी बोल काय नाव होतं. बाबा बोला काय नाव होतं. सुनंदा. हा सुनंदा उठली. आणि सकाळची वेळ पहाटेची वेळ नयनरम्य पाठ. हे पाखरांचा किलकिलाट चाललो होता. 9 लाख गाई आपल्या वासरांना पाजण्याकरता हमरत होत्या. वासरं सुद्धा हमरत होती. आणि मग सुनंदा उठली आणि यशोदेच्या महालामध्ये गेले. आणि महालामध्ये जाऊन बघितलं यशोदेच्या शेजारी काहीतरी बाळ जन्माला आले. एवढा आनंद झाला. भैया 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 असं ओरडत निघाले. आता भैया 9 लाख गायींचं दूध काढण्याकरता गोठ्यामध्ये होते. भैया पाशी आले. भैया 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 असं म्हणत होती. भैया म्हणले झालंय काय. आतापर्यंत चांगली होती. मग झालंय काय.
भैया म्हटले, ती म्हणली आपको लाला भयो लाला, तुम्हाला पोरग झालंय. एवढा ऐकलं आणि भैयाला एवढा आनंद झाला. नंदराजांना दूध काढता काढता बाजूला झाले आणि आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि सुनंदीच्या गळ्यात घातला. सुनंदीच्या गळ्यात घातला. सुनंदीच्या गळ्यात घातला. सुनंदा, एकीकडून माझ्या भावाला पोरग झालंय हा आनंद, आणि एकीकडून माझ्या भावानं माझ्या गळ्यात काय घातलाय, हार घातलाय, हा आनंद. सुनंदीला काय गगनात मावेना. आता सुनंदा मूळची गवळण होती. या गवळणीचं त्या गवळणीला सांगायला लागली, गवळण म्हणते गवळण म्हणते हा, गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला वे सदेला, पुत्र झाला वे सदेला, पुत्र झाला वे सदेला, पुत्र झाला वे यशोदेला, पुत्र झाला वे यशोदेला, झाला यशोदेला. एक धावी एक मूढ ताटवाट सुंदरवान, वान घेऊन यातात नवना घर झाली ताट. गवळण म्हणती हा, गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. नंद गदानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद गदानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद गदानंद भयो रे, जय जय कन्हैया लाल की. नंद गदानंद कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय मुकुंदा लाल की. जय कन्हैया लाल की, जय मुकुंदा लाल की. राधा जन्मला कृष्ण जन्मला, राधा जन्मला, कृष्ण जन्मला. नंद राजा घरी आज आनंद झाला. नंद राजा घरी आनंद झाला. गोविंदा गोविंदा आला रे, आला माझ्या मनाला आनंद झाला. गोविंदा आला रे, माझ्या मनाला आनंद झाला. आला रे, हरी बोल. माझ्या मनाला आनंद झाला. गोविंदा आला रे, माझ्या मनाला आनंद झाला. एक दोन तीन चार खंडाळे गावात आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला. पण गायकांना आनंद झाला, वादकांना, टाळकऱ्यांना, सगळ्यांना आनंद झाला. पण इथली खंडाळे गावातली लोक नुसती टाकमाकाच पाहत होती. आता तुम्ही कोणी म्हणायचं नाही हाताची गडी नाकाव आपलं तोंडाव बघ, कोणी म्हणायचं नाही. आता तुम्ही म्हणणार ना, तुम्हाला सईबाई येते का? सईबाई ना 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 सईबाई. जे मी जे म्हणन ना त्याला सईबाई ग बाई जोडायचं, चालेल ना? म्हणणार का? म्हणणार का? म्हणणार का? माझ्या मग म्हणायचं जे म्हणन ना त्याला सईबाई ग जोडायचं, चालेल? गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला का? पुत्र यशोदेला झाला. टाळी वाजवा एकदा त्यांच्या करता. उगाच सरकार त्यांना 1,500 रुपये मिळेल त्यात का?
लय भारी हा लय भारी लय भारी आजी लय भारी बरं म्हणायचं आता मोठ्या थोडा आवाज वाढवायचा आवाज हा हे ताकदीने म्हणायचं गाणं गालाय कसे म्हणतात कशा म्हणायचा गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला गा पुत्र यशोदेला झाला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला झाला पुत्र यशोदेला झाला वा एकदा टाळी वाजवायची टाळी आता तुम्ही घबरायचं आता तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा तुम्ही कोणी म्हणायचं नाही आता माझा भाऊ ही असं बरं का आता तुम्ही कोणी मध्ये म्हणायचं चाल हीच ठेवायची का बदली करायची ना चाल हीच ठेवायची का बदली करायची नाही 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 असं हा नाही ना त्यांचं वेगळे तर त्यांना वेगळं म्हणायचं जरा हा हा म्हणायचं वेगळं म्हणायचं तुमचं काय मध्ये मध्ये जरा थांबा हा 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 माझ्या माग म्हणा वेगळी चाल बरं का तुमच्याकरता वेगळी चाल तुमच्या पॅनलचं आहे कारण त्या वारणात टाकलं तर निवडून चालू पाहिजे हा हा चला तयार ही गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला क्या बात है टाळी वाजवा तुम्हाला काय वाटलं तुम्हीच म्हणताल वय झाला ए गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला अभी दादा घेऊन चला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला वाणी घेऊन दाटी नंद घरी झाली दाटी मोठ्या म्हणणार आमची पक्षातली बारी बारी तुमचं कौतुक केलं का डासळलं तुमचं सगळं काम हा म्हणतो हा वाणी घेऊन दाटी नंद घरी झाली दाटी ए नंद घरी झाली सुईलीची गलबल झाली सुईलीची गलबल झाली दासी जणी येल गाली दासी जणी येल गाली सोबत सगळ्यांनी म्हणायचं दासी जणी येल गाली दासी जणी येल गाली सुईलीची गलबल झाली दासी जणी येल गाली गा दासी जणी येल गाली गवळण म्हणती गवळणीला पुत्र यशोदेला पुत्र यशोदेला पुत्र यशोदेला वा 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 टाळी वाजवा छान अख्खा महाराष्ट्र पण आज एवढं गोड म्हणणार गाव मला पहिल्यांदा भेटले लय भारी विको कमी लय भारी आणि मग आनंद झाला आनंदाच्या भरात कृष्णाला पाहण्याकरता सगळं जनसमुदाय जमावायला लागला मग कृष्णाला पाहिला आनंद झाला गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी आणि एवढा आनंद झाला विठ्ठल 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 थोडा दूर निघला पाहिजे तेवढा आहे का हा आणि मग लोड आला लोड बाकी काय नाही इकडे बघा माझ्याकडे बघा आणि मग कृष्णाला पाहिला सगळी लोक निघाली गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे आणि एवढ्या आनंदाच्या भरात सगळं कूलर बंद झालं आपलं एवढं सगळं आनंदाच्या भरात वातावरण चालू होतं पण हवा सुटली त्याच्यामुळे कूलरची काही गरज नव्हती असू द्या माझ्याकडे लक्ष द्या मग कृष्णाला पाहिला MH12 MH13 तुमचं किती आहे MH12 बरं तुमचं पासून सुरुवात आजी बरं का MH12 MH13
14 बटन बटन MH 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 MH 12 ते किती सांगितलं मी बोला ना 25 जरा मोठ्यानं बोलायचं किती 12 ते 25 पासिंग नाही बरं का वयाच्या मुली हे कृष्णाला पाहिला निघाल्या नाना अशा सकाळची साडी घालायच्या दुपारची साडी घालायच्या संध्याकाळची साडी घालायच्या अशा सजून दजून कृष्णाला पाहिलं जायच्या आजी बरं का कशा सजायच्या माहिती का नाथ बाबांनी त्याचं वर्णन केलंय हे पुतळ्या डोरीला साखळ्या पैंजण कमराला कमरपट्टा पुतळ्या डोरीला साखळ्या पैंजण कमराला कमरपट्टा नकत नद घालो नकत नद घालो थाट माट करुनी नेसले गा वा 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 नेसले गा शालू पैठणचा नेसले गा शालू पैठणचा नेसले गा शालू पैठणचा नेसले गा शालू पैठणचा नेसले गा शालू नकत घालून बाय बाय थाट माट करू बाय बाय थाट माट करू नेसले गा वा वा टाळी वाजवा हा नेसले वा नेसले गा शालू पैठणचा नेसले गा शालू पैठणचा टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा आणि मग शालू नेसली सगळ्यांनी MH 12 ते किती सांगितलं ना मी 12 ते 25 पासिंग नाही बरं का वयाच्या मुली कृष्णाला पाहिला निघाल्या थोडा मॉनिटर सकाळची साडी दुपारची साडी संध्याकाळची साडी अशा सजून दजून कृष्णाला पाहिला जायच्या संतोषराव बरं का पाहिला जायच्या आणि मग त्यांना त्या 12 ते 25 वाल्यांना बघितलं MH 95 वालीनं 95 म्हणजे लूज कॉन्टॅक्ट फाउंडेशन ढिल्ल झालेलं आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेर आपण ज्या क्रमांकाशी संपर्क साधू इच्छिता तो सध्या बंद आहे डायरेक्ट म्हटले असं दे बंद आहे आणि मग अशा म्हातारीने बघितलं MH किती बोला 95 वाली काठी टिकीट आडवी आली हे पुरियो कुठे चालले एवढ्या सजून तू आजे आम्ही चाललोय कृष्णाला पाहिला यायचंय का तुला चल आमच्या बरोबर म्हातारी म्हणली तुम्ही एवढ्या सजल्या मग आम्हाला नको का सजायला तुम्ही चला पुढे आले मी मागून म्हातारी गेली घरात MH किती होतं तिचं 95 घरात गेली आणि घरात गेल्यानंतर लग्नाची पीटी माळ्यावरून खाली काढली माळा असायचा जुन्या काळात माळ्यावरून पीटी खाली काढली नाना आणि पीटीत निघाला तिचा मेकअप बॉक्स काय निघाला मेकअप बॉक्स म्हातारीनं मेकअप बॉक्स उघडला तिच्या हाताला लागली फिरून लावली काय लागली हाताला बोला काय लावली फेरन लावली हा म्हातारीच्या हाताला लागली फेरन लावली म्हातारीच्या हाताला लागली पण म्हातारीनं भली मोठी हातावर घेतली आणि लावली चेहऱ्याला पण वया मानानुसार चेहऱ्यावर काय होत्या सुरकुट्या त्या सुरकुट्यात ती फेरन लावली फिट जाऊन बसली नकाशा तयार झाला हा रस्ता रांजणगावला जातो हा रस्ता शिक्रापूरला जातो असा नकाशा तयार झाला आणि विमानही चाललं होतं तेवढ्यात हा माझ्या का लक्ष द्या आणि मग म्हातारीनं गोलीगत मेकअप केला गोलीगत असा आणि मेकअप केला पण म्हातारीच्या हाताला लागलं ते डोळ्याला काय लावतात डोळ्याला तुम्ही थांबा ना डोळ्याला काय लावतात आणि होटाला काय लावतात लिपस्टिक इंग्रजी लय शार्प आहे तुमची लय भारी वा वा
म्हातारीच्या हाताला लागली लिपस्टिक म्हणजे मराठी भाषेत त्याला काय म्हणतो आपण लाली. आणि डोळ्याला काय लावतो काजळ. म्हातारीनं काजळ घेतला हातात आणि अशी हालायची ना म्हातारी अशी हालायची पण काजळ डोळ्याला लावायच्या ऐवजी ते लागलं वाटाला काजळ. आणि लाली वाटाला लावायच्या ऐवजी लाली लावली म्हातारीनं डोळ्याला. माझ्या मनाचं नाही बरं का संताचं प्रमाणे संतोष महाराज. ए ओ ठप्पे कुंकू नयनों में मिसरी सिर पे काजल लगाती रहे हरी मुरली के नाद दीवानी बनेगा मुरली के नाद दीवानी मुरली के नाद दीवानी बने दीवानी बने दीवानी बने दीवानी बने दीवानी बने मुरली के नाद दीवानी बने मुरली के नाद दीवानी बने मुरली के नाद दीवानी बने गायक बचना बैस को छोड़ा बैल का दूध मिटाना गई ओ गायक बचना बैल को छोड़ा बैल मिटाने चली गायक बचना बैस को छोड़ा बैल का दूध मिटाना गई गायक बचना बैल को दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी मुरद के नादे दीवानी बनी मुरद के नादे दीवानी बनी मुरद के नादे दीवानी बनी गौड़ा दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी दीवानी टाळी वाजवा एकदा. आणि मग एमएच किती एमएच किती लिखू कमी 95. आता 95 वालीनं मेकअप केला आणि मेकअप केल्यानंतर तिच्या हाताला लागला तिच्या लग्नाचा बोला ना तिच्या लग्नाचा शालू आणि तिचं नाव होतं मालू. मालूच्या हाताला लागला लग्नाचा शालू. कोणाच्या हाताला लागला मालूच्या. मालूच्या हाताला काय लागला शालू. शालू कोणाच्या हाताला लागला मालूच्या. मालूच्या हाताला काय लागला शालू. कोणाच्या हाताला लागला चालू ते 4 वाजेपर्यंत. आणि मालूच्या हाताला शालू लागला. घातला तर घातला उलटाच घातला. कोणी घातला बोला ना मालूनी. काय घातला शालू घातला. आणि शालू घातला तर घातला उलटीच घातला. निघाली म्हातारी. एमएच 95 निघालं 95 निघालं आणि काठी टिकीट निघालं गावातून. नेमकी तिचं गावातून एमएच 105 आलं पुढून. एमएच 105 तिचं पुढून आलं. एमएच 105 म्हणजे तिचा कोण बोला तिचा पतिदेव नवरा आला. नवऱ्यानं लांबून बघितला माया लागडाची बायको पुढून आली. आता काय करावं. म्हाताऱ्यानं काठी फेकून दिली. म्हातारी जवळ आलं. मालोय काय केलंय. मालू म्हणले वा बाजूला मी चालले कृष्णाला पाहिला. यायचंय का तुम्हाला धरा माझ्या हाताला नेते तुम्हाला कृष्णाला पाहिला. म्हातार नारायणगाव जवळ होतं. नारायणगाव जवळ असल्यामुळं म्हाताऱ्यानं गाणं ऐकलं होतं. म्हातार म्हणलं हाताला नको हाताला धरलं की डोकं फिरतंय. नाही कळालं का तुम्हाला. असू द्या ब्राह्मण नका देऊ राहू द्या असू द्या. हा आणि मग म्हातारा म्हणलं हाताला नको हाताला धरला की डोकं फिरत या. आणि मग म्हातारा म्हणलं नाही फिरत तू पण मग मेकअप नीट कर. मग दोघही जण कृष्णाला पाहायला जाऊ. अख्खा प्रसंग एका बाजूला राहू द्या आणि एवढ्या कीर्तनातून एवढं उत्तर घरी घेऊन जा. म्हातारी म्हणली मालक आता नाही मेकअप नीट करणार मी. वयाचं 95 लागलं. आजपर्यंत फक्त सजलेच. आजपर्यंत फक्त साड्याच घातल्या. आजपर्यंत फक्त नटापट्टाच केला. पण आता असं वाटतंय आता नटापट्टा हा साड्या नीट करण्यामध्ये हा शृंगार नीट करण्यामध्ये जर वेळ घालवला आणि तेवढ्यात जर मला यम न्यायला आला
माझी न त्या देवाची भेट होणार नाही, हा जन्म माझा व्हायला जाईल. एवढं गोड उत्तर ऐकलं आणि दोघे जण कृष्णाला पाहायला गेले. पाहिलं रे काय झालं, पाहिला हे पाहिला 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 नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा पाहिला तेने वेदियल मन, 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 मन मन. पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा पाहिला 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 बस. आणि मग भगवंताला पाहिलं, मनच वेधून गेला. आहेस तो तेवढा राजस सकुमार, मदनाचा पुतळा, रवी शिकळा लोपलिया, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, मकरा कुंडल मकरा मकरा रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. वाह, ताली वाजवा. वाह वाह, काय आवाज आहे गड्या तुम्हाला. वाह. नाही पण आपण पण आहे ना, नाही त्यांच्यासारखं गाता येऊ द्या आपल्याला, पण ते जे गातात ना त्या गाण्यावर आपण शतदा प्रेम करावं बरं का, म्हणून टाळी वाजवा जोरात. वा. आणि मग भगवंत एवढा सुंदर आहे, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटेवरी ठेवणी. आणि मग भगवंत मोठे मोठे व्हायला लागले. का? 11:15 3 मिनिटं बाकी होते. 11:15 वाजता भगवंत म्हणले, 9:30 कीर्तन चालू केलं होतं, 11:30 आपल्याला थांबायचं होतं. भगवंत मोठे मोठे व्हायला लागले, रांगायला लागले. वेळ कमी असल्यामुळे फास्ट रांगायला लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत, रंगनी 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 रंगनाथ तुम्ही देखील रंगनी रंगनाथ तुम्ही देखील रंगनी रंगनाथ तुम्ही देखील रंगनी रंगनाथ तुम्ही देखील हात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत, हात हात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत, हात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत, रंगनी 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 रंगनाथ तुम्ही देखील रंगनी रंगनाथ तुम्ही देखील इथंच उतरायचं. वा, टाळी वाजवा. आणि मग आहे ना, हा भगवंत रांगायला लागले. आणि रांगत असताना एक दिवस गावामध्ये आले, खंडाळे गावात आले. आपलं
गोकुळात आले आणि गोकुळात आल्यानंतर गोकुळातल्या सगळ्या पोरांच्या तब्येती बघितल्या. कारण तुम्ही पार वाळले, घरचे का तुम्हाला खायला देती नाही का? पोरं म्हणली सगळं दूध डेअरीला जात आहे, डेअरीला काही मिळतच नाही. भगवंत म्हणले एक काम करा, मी जे सांगणार ते करणार का तुम्ही? मी जे सांगणार ते करणार का तुम्ही? मी जे सांगणार ते करणार का तुम्ही? भगवंत म्हटले, पोरं म्हटली करणार ना देवा, का नाही करणार? मग भगवंत म्हटले, तुम्हाला जर पाहिजे ना सगळ्या गोष्टी, तुम्हाला जीवनात जर सुख संपदा जर पाहिजे, शांतीनं जर जीवन जगायचंय, तर माझ्या मार्गावर या. पुणे जिल्ह्यात नादच आहे, अगदी जोड गोड लावायची तुमच्याकडे पद्धतच आहे. तुम्ही बैलगाडा क्षेत्रातली माणसं कुठंच व्हायला जाणार नाही का? अरे एक बरोबर ओम आणि एक बरोबर मण्या लावलाय बरोबर इकडून, हा जोड लावली बरोबर आहे. आणि ती हटतीच नाही, काय आवाज बाबा, अरे संपली ना पीठी, त्याने वाजायचं काय पुढं. एवढं गोड वा, असं वाटतं म्हणपातल्या कधी म्हातारी वस लावून वावळा तुमच्या दोघांच्या आणि परत ठेवून द्यावा, फेकून नको लागेल तिला. हा असं गोड गोड अभंगाचं पहिलं चरण याल तरी अरे लागे, अभगे माझ्या मागे मागे. 11:15 वाजता महाराज म्हणायला लागले, मग माझ्या मागे या. माझ्या मागे आला तर फायदा जरूर आहे बरं का, पण आताच विरोध आहे माणसाला असं नाही रमेश दादा बरं का, अभि दादा बरं का नाना.
माणसाला आत्ताच विरोधी पक्ष नेते असं काय नाही, भगवंताला सुद्धा विरोध होता बरं का, होता. आणि मला वाटतं माणसाला विरोध करणारी माणसं लांबची नसतात. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या, माणसाला विरोध करणारी माणसं लांबची नसतात, आपल्या जवळचीच माणसं असतात. एका ठिकाणी मी एक वाक्य वाचलं, सांप डसे तो दोस्त बचाए. वाक्याकडे लक्ष द्या, सांप डसे तो दोस्त बचाए, लेकिन दोस्त डसे तो कोण बचाए. म्हणून आपल्यापासून कधीतरी सावध राहिलं पाहिजे. आणि मग भगवंताला विरोध झाला जवळच्याच माणसाचा. आता भगवंताच्या सवंगड्यांची नावं काय, थोडासा ट्रबल. भगवंताच्या सवंगड्यांची नावं काय काय, पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, बोबड्या, लंगड्या, मधुमंगल. त्याच्यातला एक म्हणला दा तुझ्या थोबत येणार नाही मध्ये नाही, तो तिलका. तो कोण होता, बोलाला कोण होता, लंगड्या, बोबड्या काय म्हणला का, आले 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 दाय बा कुतना मी नाही येणार तुझ्या पंक्तीला. अतित एकदा तमदी पोला मिळून तातल्या तोलायला गेलो लेवा. तातल्या म्हणजे काकड्या बरं का, काकड्या. हे तातल्या तोलायला गेलो लेवा. थांबद्यांनी तातल्या तोल्या लेवा. माझ्याचा मालक आला लेवा. हे थांबद्यांनी दोन दिलेले बा. मी एकटा लायलो लेवा. माल्याच्या माल्यानं पकडलं बा. हे दुबू 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 मारले बा. मी बुदू 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 लल्लो लेवा. हे दायमा कुतना मी नाही तुझ्या दंतीला. दायमा कुतना तुझ्या दंतीला. दायमा कुतना टाळी वाजवा तर माझ्या मग. हा असं अतित एकदा थंबी बोल मिळून गाई पाणी पाजायला गेलो लेवा. गाई पाणी पाजायला गेलो लेवा. पटकन पटलो लेवा. पटलो लेवा. असं आहे का, कसं धपकन पटलो लेवा. समजे निघून गेले लेवा. समजे निघून गेलेले बा. एकटा लायलो लेवा. लायलो लेवा. बुद 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 लल्लो 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 लेवा. दायमा कुतना मी नाही तुझ्या दंतीला. तुझ्या संगतीला. दायमा कुतना मी नाही तुझ्या संगतीला. दायमा कुतना तुझ्या संगतीला. बस बस. नाही येणार तुझ्यासोबत का, तू इतका चिडकाय तू रडी सुद्धा जातो. अरे कान्होबा ना म्हणता तुम्ही ती गवळण म्हणायचं झालं माझ्या बरोबर. कान्होबा खेळ डाव जाऊन कोरडी. कान्होबा खेळ डाव जाऊन कोरडी. खेळ डाव जाऊन कोरडी. खेळ डाव जाऊन कोरडी. तब 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 कधी आला तिकून डाव दिला झोपून. गेला गुडगावातून. गेला गुडगावातून. गेला गुडगावातून. गेला गुडगावातून. गेला गुडगावातून. गेला गुडगावातून. किती करशील रे कुरगोडी. किती करशील रे कुरगोडी. कान्होबा खेळ डाव जाऊन कोरडी. कान्होबा खेळ डाव जाऊन कोरडी. कान्होबा खेळ डाव जाऊन कोरडी. जाऊन वाजवा एकदा टाळी वाजवा. हे कृष्णा नाही येणार तुझ्या सोबत.
तू चिड काय, तुझ्या सोबत येण्याची अर्थता आमची नाही. पण भगवंत म्हणले मग माझ्या सोबत यायचंय तर असं तसं येऊ नका. लागे लागे म्हणजे काय, भावानं आणि प्रेमानं माझ्या मागे या. आणि हे जर आलात ना तर सगळे देण्याची जबाबदारी माझी आहे, फक्त माझ्या मागे यावं लागेल. मग भगवंतानं सगळं देण्याची खरं तर सगळं काही देण्याचं पुरवण्याचं भगवंतानं ध्यास घेतला. एक दिवस एका गवळणीनं भगवंताला चॅलेंज केलं, थोडं बारीक भगवंताला चॅलेंज केलं. आणि चॅलेंज केलं, अति परिचय होता ना भगवंताचा. मला वाटतं साहेब बाहेर गावाचं किती मोठं नाव कमवा बरं काय, बाहेर गावात एखादा किती मोठा डॉक्टर असेल, किती मोठा साहेब असेल, किती मोठा महाराज असेल, पण गावात जर आलं का गावातला जर लहानपणीचा मित्र भेटला, त्या साहेबाचं, त्या डॉक्टरचं, त्या इंजिनियरचं, त्या महाराजाचं फार वाटोळं करून टाकी त्यात लोक. तुम्ही म्हणता कसं काय, लहानपणीचा तुम्हाला मित्र जर भेटला तर तुम्हाला नावानं बोलतो का, बोला ना, नावानं बोलतो का, काहीतरी उद्धट नावानं बोलणारच. तुम्हाला किती मोठं नाव असू द्या तुम्हाला उद्धट नावानं बोलणार. म्हणून अति परिचयात अवज्ञा होतच असते. भगवंताला किसन्या म्हणायचे, किसन्या. कृष्ण नाव होतं तर काय म्हणायचे, किसन्या. आता माझी एक चौथीची मैत्रीण होती आजी. हसायला काय झालं, फक्त मैत्रीण होती, बेंचवर बसायला होतो आम्ही, एका बेंचवर बसायला होतो. हा बरं का, हा ना ना आहे का, त्यांना माहिती. आम्ही एका बेंचवर बसायला होतो ना ना, तिचं माझं कधीच पटलं नाही. माझ्या कंपास होती, कंपास बरं का महाराज, कंपासशी 2 टोकाचं, रमेश नाना बोला ना, कर्कटक असायचं नाही, त्या कर्कटकानं निम्मा बेंच आखला होता मी. या रेषेच्या जर इकडे आली तर भांडण व्हायची आमची. गावातल्या काही गाडीची हेडलाईट या पठ्ठ्यानं शिल्लक ठेवली नव्हती. 4थी पर्यंत इतका त्रास सहन केला मी, कदारलो मी. म्हणलं मास्तर, रोज यादीला पहिलं नाव असायचं. देवेंद्र फडणवीसांचं काही यादीला नाव पहिलंय, या पठ्ठ्याचं रोज यादीला पहिलं नाव असायचं. कशाला, बाकी कशालाच नाही, मार खायला. वैतागलो. घरच्यांना म्हणायचो रोज डॉक्टर व्हायचे, मला डॉक्टर व्हायचं, माझं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं. पण तिच्यामुळं मला महाराज व्हावं लागलं, तिच्यामुळं मला गाव सोडावं लागलं. गाव सोडलं ना आळंदीला गेलो. आळंदीलाच माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. संतोष महाराज बरोबर ना, आळंदीला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. पण तिकडून गावाला येऊस्तोवर इकडं तिचं लग्न झालं. हो, लग्न झालं. त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. आजे पाती काय खरंच लय अवघड झालं, तिथंच माझं कीर्तन. आणि तिथं मला आवाजावून ओळखायची, हात तोच दिसतो मला. अख्खं ना गाव, लहानपणी अख्खं गाव बावड्या म्हणायचं. आता नाही, आता महाराज म्हणते. हा, तिनं माझ्या आवाजावून ओळखलं. हात आपला लहानपणीचा मित्र म्हणाय, मित्र ते फायदा घेतात मागून म्हणायचा. हा, आपला लहानपणीचा मित्र दिसतो. तिला कळायचं, पण तिला कन्फर्म होत नसायचं. का, 4थी पर्यंत काय दाढी बिडी नव्हती, आत्ता आली आत्ता. हा, तिला कळा ना हात तोच आहे का. पण शेवटी कीर्तन संपलं का महाराजांचे आभार मानतात आपल्याकडे, बरोबर ना. मी परवा दिवशी भिवंडीला कीर्तनाला गेलो महाराज, आणि एकानं माझे आभार मानले. त्या कुळी आगरी लोकांनी कसे आभार मानले माहिती का, बरं का, एकाने कसे आभार मानले. 800 कीर्तनकार माझं नाव घेतलं. यांनी जामबारी कीर्तन केलाय. आणि जामबारी कीर्तन केल्याबद्दल या महाराजांना भावपूर्ण मला म्हटलं जगो दे भाऊ जगो दे. अजून 5-6 वर्षाच्या तारखा घेतल्या. लोक एक त्या दिवशी आला, म्हटला माझ्या पोल्ट्री फार्मच्या वतीनं दादांना भावपूर्ण कोंबड्या आणतो का काय इथं भावपूर्ण श्रद्धा. काय लोक काय बोलतील काय सांगता येत नाही. आणि मग बरं का ऐका, आणि ते माझं नाव घेतलं आणि तिला कळलं. हा तो नाही, सगळ्यात मागं बसली ती, सगळ्यात मागं बसली ती. एवढ्या माणसात कळालं हा माया बेंचवरचा माझा मित्र आहे. आमचा आतली परिचय होता ना बेंचवरचा. एवढ्या माणसातून ती माझ्या जवळ पळत आली. 4 गावची लोक माझ्या पाया पडत होती. सगळ्या लोकांना बाजूला केलं. माझ्या जवळ येऊन माझ्या पाया नाही पडली ती, मला म्हणती, सगळ्या लोकांना बाजूला केलं आणि मला म्हणती, बावड्या तू कधी कीर्तनकार झाला. जेवढी लोक माझ्या जवळ होती तेवढी निघून गेली. हो, त्या दिवसापासून मी अति परिचय करायचा बंद केला. अति परिचयात अवज्ञा होतेच. मला वाटतं अति परिचय नको. अति परिचय कुठं असा सांगा.
आती परिचय आपल्या भगवंताच्या ना आपल्या आई वडिलाच्या संताच्या ठिकाणी असावा. जन्माचं कल्याण होईल. जन्माचं कल्याण करून घ्या. हे कल्याण करायचं ना तर संगत फार महत्वाची. भगवंत स्वतः बोलवतात आपल्या बरोबर. या आलं ते या रे लागे आवगे माझ्या मागे मागे. मग भगवंत म्हणले या ना माझ्या माग. खोड्या करायचे भगवंत. आणि त्या गवळणीनं किसन्या म्हणावं. किसन्या किसन्या म्हणावं. 11:30ला 3 मिनिटं कमी असताना त्या गवळणीनं चॅलेंज केलं. किसन्या लय चोऱ्या करतो तू. पुराण प्रसिद्ध चोर आहे असं ऐकलं मी. पाहती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. तूच चोऱ्या करतो हे खरंय पण यशोदा मैयाला एक पाठीशी घालते. बाळ सगुणगुणाच बाळ दिसतय गोजिरवान बाळ सगुणगुणाच कान. त्यांना म्हणू द्या बाळ सगुणगुणाच बाळ दिसतय. एक काय सांगता एक काय सांगता. म्हणा की पायाच्या गड्या सोडून द्या. मान निघालून मासन मोकळ्या मनानं म्हणा. एक काय सांगता बाळ सगुणगुणाच बाळ दिस काय ता वेग गोलचा. ती आजीले भारी होती. तिला दात नाही तुला भारी होते. एक नंबर आजी आहे म्हणत चाल. असं घाबरायचं नाही कोणाला. असू द्या. हा ऐका. आणि मग बरं का भगवंतानं तुला चॅलेंज विको कमी करून चॅलेंज केलं. आणि चॅलेंज केलं. भगवंत म्हणले माझ्या नादी लागू नको. सांगितलं बारीक आवाजात सांगितलं. मग म्हणले कोणाचा नाद करायचा. पण नाही भगवंतांनी त्या गवळणीनं भगवंताला चॅलेंज केलं. माझ्या घरी चोरी करून तर दाखव. भगवंत म्हणले आज हटकून चोरी हिच्या घरीच करायची. घर नंबर टिपून घेतला. गल्ली नंबर टिपून घेतला. आणि आले रात्री आले. घरात जेवढे दया दुधाचे माठ होते ना. जुन्या काळात काय फ्रीज बीज नव्हते. मग काय होतं मडक माठ असायचं का नाही. किंवा पाणी जर लईच असेल ठेवलं आपल्या घरात जर मोठा असेल तर आणखी मोठा रांजण असायचा. रांजण गावाला असू द्या. हा हा होत ते. आणि मग ना ते रांजण असायचं. पण ते जुन्या काळात माठ होते. भगवंत आले. हे चोरी केली. जेवढं खायचं होते तेवढं खाल्लं. पोट भरलं. आणि एक माठ उरला. तेवढा माठ होता. तेवढा बघा वरती दिसतोय का. तेवढा माठ होता. घेतला. आता भूक कोणालाच नव्हती राहिली पोरांपैकी. घेतला. म्हणले सोबत घेऊन चला. कौलाच्या माड्या असायच्या जुन्या काळात. मग त्या माडीतला ते कौल काढली. तो माठ घेतला वर. पण भगवंताला खोडीच करायची होती. भगवंतानं त्या गवळणीने ज्या चॅलेंज केलं होतं ना तिचा नवरा बाजवर झोपला होता. बाज कळते बाज. खाटावर झोपला होता. आता भगवंतानं असा माठ धरला. असा धरला जोरात आदळवला. तरी आवाजच नाही झाला. असू द्या. जोरात आदळ फुटन ते राहू द्या. असू द्या. जोरात आदळवला. आणि जोरात आदळवलं. दुसऱ्या दिवशी भगवंत आले दारात आले. आणि दारात आले आणि सांगायला लागले गवळणीला. सांगितलं होतं ना कोणाची बी खोडी करायची पण कृष्णाची नाही. भगवंत चतुरातो शिरोमणी. आणि गवळणीनं ना भगवंताचं ऐकल्यानंतर गवळणीच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. दादा गवळणीच्या डोक्यावर असा इथपर्यंत पदर होता. बरं का आजी. डोक्यावर पदर होता. बरं का. डोक्यावर पदर होता. बरं का. गवळणीच्या ना राहू द्या. आता ते ऐक पाहत बरोबर चुरून लपून वडीतात. बरोबर तेवढा. आता नका ओढ. मी पाहिलं. हा राहू द्या. आणि मग तिच्या डोक्यावर काय होता. बोला ना. तिच्या डोक्यावर काय होता. पदर. पण जिच्या डोक्यावर पदर तीच खरी इंडियन मदर. मग बाकीच्या मदर इथल्या कुठल्या आहेत. असू द्या. आणि मग डोक्यावर पदर असं इथपर्यंत पदर होता. आणि तिने धरला भगवंताचा हात. चल म्हणली. लय यशोदा मैया म्हणती बाळ सगुणगुणाचं. चल आज रंगी हात पकडला. हात धरला आणि चालली भगवंताला कृष्णाला ओढत. आणि भगवंत हुशार. देव चतुर. भगवंतानं काय केलं. नेमकी त्या गवळणीचा नवरा पुढून येत होता. भगवंतानं तिच्या नवऱ्याला बोलवलं. इकडे रे. इकडे आला. भगवंतानं हात काढून घेतला. भगवंताचा कृष्णानं भगवंतानं काढून घेतला हात. आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात घालून दिला. आणि बरोबर आवाज बरोबर त्याला
भगवंतानं भगवंताचा घालून दिला. तो म्हणायचा अगं सोड मी आहे. ती म्हणायची माहिती आहे तूच आहे चाल. अगं तू म्हणायचा मी आहे सोड. ती म्हणायची माहिती आहे तूच आहे. चालली वडीत वडीत. भगवंत तोपर्यंत मागच्या गलीनं पोचले. घरी पोचले. यशोदेच्या दारात गेली. यशोदे बाहेर ये. हे आज तुझं पोरग रंगी हात पकडून आणलाय. लय म्हणती बाळ असं बाळ तसं. आज रंगी हात पकडून आणलाय. रंगी हात पकडून आणलाय. आता लयच पळत आलं गाड्या. रंगी हात पकडून आणलाय. लय म्हणती बाळ असं बाळ तसं. तुम्ही काय आला तर मी आली तर नाही म्हणते असं तसं. तोपर्यंत भगवंताची पुढून आता माग आणि तोपर्यंत भगवंत पुढून आले. यशोदा मैया म्हणली काय तू का डोकं फिरलं डोकं बिकं फिरलं काय. माग बघ कोण आहे. माझा कृष्ण माझ्या शेजारी उभा आहे. हिनं माग वळून बघितलं तर हे आलं. हे म्हणजे ती आलं. तुम्ही कधी आला. तू म्हणला लग्न झाल्यापासून तुझ्या मागच आहे. नानवीत खोड्या केल्या आणि खोड्या करायला लागल्यानंतर यशोदा मैयाला कळालं हे लोकांचं नाही हे आपलंच आहे. पण आपण लोकांना नाव ठेवतो. आणि कोणत्याच आईला लेकरू आपलं कधी गुन्हेगार नसतं बरं का. वाक्याकडे लक्ष द्या. आईचं लेकरून किती मोठा गुन्हा करू द्या पण त्या आई करता आपलं लेकरू वाघच असतो. वाघ या जगतातलं आईचं गणित मोठं आहे. आई म्हणली हे कृष्णा तुला सांगते रे काय कर. हे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. काना तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कवया घरी पावन उतरा मात दयाची फोडू नको रे. रागीत पिकांड मारतयाचा तुला ताकीद करते घरी कुणाच्या कृष्ण तुला ताकीद करते घरी कुणाच्या टाळी वाजवा एकदा वाजवा. म्हणणार माझ्या बरोबर तुम्ही म्हणणार. हे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. ताकीद घरी कृष्णा तुला मी घरी कुणाच्या आली गवळण कपटी राधा तिच्या नादाला तू लागू नको रे. आली कपटी तिच्या नादाला तू एका ना तुला घरी कृष्णा तुला मी घरी वा वा घरी हे घरी कुणाच्या असं वा एकदा टाळी वाजवा. मग भगवंत म्हटले नाही जाणार मैया पण मग मला काहीतरी खायला देशील का. मग यशोदा मैयाला म्हणायला लागले यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू साडे 11 वाजले मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल मला जेवू घाल. घराकडे चाल घराकडे चाल घराकडे चाल. यशोदे 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 घराकडे
जेवघा घराकडे चाल मला जेवघा मला जेवघा हा आणि मग साधा साधा गव्हाचीच गेग उंडा मारा करून दे ग उंडा. खर तर हे अनेक भगवंतानं नानाविध भगवंतानं त्या ठिकाणी रासलीला करावी. पण आता 11:30 वाजले. 11:30 वाजल्यामुळं भगवंत म्हटले मैया तू जसं सांगते ना तसंच मी करायला तयार आहे. 11:30 वाजून 2 मिनिटांना महाराज म्हणायला लागले मग आता माझ्या माग आलात ना तर तुम्हाला पोटभर देण्याची जबाबदारी माझी. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. फक्त त्याकरता काय करा हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला तरच आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. विठोबा रखुमाई एक 10 मिनिटं झालेत, माझा वेळ संपत आलाय. पण यांचं काही पोट भरणा म्हणते अजून चालू द्या. एक 2 मिनिटं रासलीला सांगूयात. त्यांचं म्हणणं आहे की तुमचं पोड आणि पिंगळा ते दोन्ही झालं पाहिजे. पण वेळ कमी, आता ऊन वरून लई लागते तुम्हाला. का ओके का घ्यायचंय का काय करायचं, थांबायचं? त्योक आहे का? बरं घेऊ, एक 5 मिनिटामध्ये घेऊयात. काही पाठी इकडे आलती काय? असं झालं, हा बरोबर आहे.
आणि मग आहे ना भगवंत रानात गेले. ऐका रानात गेले बरं का. रानात गेले खेळ खेळायला लागले. एक दोन खेळून मग थांबवून त्यांचा पिंगळा घेऊन टाकू बरं का. रानात गेले. रानात गेल्यानंतर एक खेळ खेळायला लागले. कोणता खेळ? हम पोरा हमामा हम पोरा घुमरी बाजे गमामा घुमरी बाजे गमामा घुमरी बाजे गमामा घुमरी बाजे गमामा अपक दुपक तिपक पोरा त्रिगुण केला मान अपक दुपक तिपक पोरा त्रिगुण केला मान खेळ इथे दांडू पोरा खेळ इथे दांडू खांदे भार पोटी भूक काय कीर्तन आपलं खेळायाचे सुख मग सगळ्यांच्या शुद्धला एकत्रित केल्या आणि जीव शिव ऐक्याचा काला निर्माण केला बरं का. हा काला तयार केला आणि हा काला वैकुंठी दुर्लभ पण विशेषा लाभ संत संगे. हा फक्त संतांच्या संगतीत. पण कोणते संत महाराज सांगा? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज वेळ संपलाय माझा. पण आता यांचं म्हणणं आहे की 5 मिनिटांमध्ये पोळा आणि पिंगळा. आज तसं काल्याच्या कीर्तनात नाही जमत पण आता त्यांच्या सगळ्याच आस आहे ते पुरवल्या पाहिजे. म्हणायचे का थांबायचे काय करायचं? बरं हा टाळी वाजवा फुकट नाही म्हणणार मी. हा 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 आणि म्हणून एक 4 मिनिटांमध्ये पोळा घेऊ. पोरं म्हणायचं ना मागचे. हा चालेल 4 मिनिटात घेऊया. धन्य धन्य शिवाजी सुर टाळी वाजवायची एक साथ. बघा असे वा थोडा
माईक वाजवायची सिस्टीम आले आणि मॉनिटर वाजवायचे धन्य धन्य शिवाजी धन्य धन्य शिवाजी शूरपराक्रमी थोर केले जय जय बाजूने पाणी दृष्ट मुखला बाजूने पाणी दृष्ट बाजूने पाणी दृष्ट वडविलासराचा इतिहास कीर्तीचा दाता बिळे गगनात कीर्तीचा दाता बिळे गगनात कीर्तीचा दाता बिळे गगनात वाह वाह ए मुजरा मानाचा छैया महाराष्ट्राच्या चरणा महाराष्ट्राच्या चरणा महाराष्ट्राच्या चरणा हे महाराष्ट्राच्या चरणा अरे धैर्य तिचा माऊली जिच्या हाती पाण्याची होई ती देशाची संसारी अरे त्या माय माऊलीनं शोभा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोर मारला आणि मर्द मावळाचा माझा मर्द मावळाचा माझ्या मागण्या असं आणि मर्द मावळाचा मागेला पण या राजाची कीर्ती पाडवू लागली कीर्ती पाडवू लागला या राजाला भटका करता अफजल खानानं थपथाप पाणी लावलं अरे कोण आहे शिवा मैं लावला शिवाजी विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर पहिलं गाव लागलं तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे खंडोबा राहायचं तुळजाभवानी संबळवाड मंदिरात कसा तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे विठोबा राहायचं पांडुरंगाचं टाळीवाली म्हणायचं माझ्या बरोबर मोबाईल पंढरपूर सोडलं वेळ कमी होता पैठण मध्ये आली पैठण मध्ये आली आता पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे एकनाथ बाबांचं अभंग वाजवायला लागला बघा कसा
सोडलं पैठण सोडलं जिजुरी कोणाचं मंदिर आहे काळूबाई खंडोबा कसं झालं सुनीलजी आलिंगन केलं राजाला आलिंगन केलं राजाला बतान दविवानाला राजा केला अफजल खान ओरडला अंगरक्षक सय्यद पळत आला पण आमच्या पण अरे होता जीवा होता जीवा होता जीवा म्हणून शिवाचा प्राण वाचायला क्षत्रिय वंश शासनेश्वर राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज जय भारत माता की अपने अपने माता पिता की प्रेम आहे असंच प्रेम राहावं खंडाळेकरांचं प्रेम माझ्यावर अगणित आहे महाराज या गावात मध्ये माझी अनेक कीर्तनं झाली पण या गावानं लय प्रेम दिलं मला अगणित प्रेम दिलं म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद माता माऊलींनी माझी कटकट बडबड 2 तास ऐकली आज तुम्हाला लय त्रास दिला पुढच्या आजांना लयच त्रास दिला गाड्याला बोलण्याच्या बरातून माझ्याकडून काही एखादा शब्द चुकीचा गेला असेल ना एखादा नातू असेल बरं का आजे ए नतवाले आजे एखादा नातू असेल तर दुसरा म्हणून माफ करा बरं का एखादा पोरगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा 2 असतील तर तिसरा म्हणून माफ करा नाना बरं का 3 असतील तर चौथा म्हणून माफ करा आणि ज्यांच्याकडे एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या त्याची काही गरज नाही माझा बाप लय श्रीमंत आहे आळंदीला कधी गेलात ना हे ज्याच्या गळ्यात आहे त्याने आळंदीला जाऊन बघावं अरे आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे जयाचे द्वारी सोन्याचा आपला बाप श्रीमंत आहे लेकरं का नसणार आणि म्हणूनच झालेली सेवा समर्पित करतोय आता शेवटची चाल म्हणणार आहेत नाही म्हणतात ते वेळ झालाय हा हा